जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओला जरासा वेळ झालाय बनवायला, कारण की आता MSF वाल्यांचे डॉक्युमेंट पण काही जणांचे जमा करून घेतले. पण बाबा हा व्हिडिओचा तुम्ही थंबनेल बघितलेच की बाबा पोलीस भरती डॉक्युमेंट आणि MSF ला जायचं का. आता MSF ला जायचा फायदा आणि न जाण्याचा फायदा, फायदा तोटा हे दोन्ही पण मी सांगतो तुम्हाला. पण शेवटी तुमच्यावर जायचं का नाही. कारण की कसं आहे मित्रांनो, पोलीस भरती डॉक्युमेंट आणि MSF ला कोण जातं माहितीये का, ज्याला 1-2 मार्कांनी गेलेला असतात, जे वेटिंगला आहे ते मुलं MSF ला जातात. पण जे मुलं वेटिंगला आहेत त्यांचं पुढल्या वर्षी 100% काम होत असतं, जर तयारी चालू ठेवली तर. बरं का, आता उगाच बळच नाही असं म्हणत मी. तयारी जर कंटिन्यू चालू असेल, तुम्ही 1-2 मार्कांनी गेले म्हणलं पुढल्या वर्षी तुम्हाला समजलं या वर्षी आपल्या काय चुका झाल्या, तुम्ही त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करणारच, चुक्या होऊन देणार नाहीये. पण तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून पोलीस व्हायचंय. आता MSFचं कसं आहे, पगार 20,000 रुपये पगार भेटतो, 8 तासाची ड्युटी असते. पण आता कसं MSF पेक्षा महाराष्ट्र पोलीस बेस्ट आहे. कारण कसं ह्याच्यामध्ये लय फरक आहे, समजलं का. ही फक्त कसं तुमची गरज भागवण्यापुरती तुमची नोकरी असणार ही, पण तुमच्यामध्ये मित्रांनो क्वालिटी आहे. तुम्ही महाराष्ट्र पोलीस सुद्धा होऊ शकता. तुम्ही मागच्या वर्षी 1 मार्कानं वेटिंगला राहिला, 2 मार्कानं तुमचं नाव राहिलं तर तुम्ही या वर्षी तुमचं काम होणार आहे. पण काही जणांची अशा अडचणीमध्ये मुलं आहे की त्यांना बाबा नोकरीची सक्त गरज आहे, मग ती कशाची पण असू द्या, पण 20-22 हजार रुपये पगार मिळाला तर काय हरकत आहे, अशी मुलांची मेंटॅलिटी आहे. पण काय काय मुलांची परिस्थिती एवढी खराब आहे की बाबा जाऊ दे, महाराष्ट्र पोलीस नाही तर निदान MSF तरी, MSF ची नोकरी करतो आणि काहीतरी बाबा पैसे चालू होतात बाबा. नोकरी बाबा घरची परिस्थिती लय बिकट आहे, हालाकीची. घरचे आई वडील माझे आजारी असतात, म्हातारे झालेत, काम करू शकत नाही, बहिणीचं लग्न आहे, भावाचं शिक्षण आहे, असे भरपूर जणांच्या अडचणीमध्ये त्या मुलांना मित्रांनो MSF जॉईन करावा लागेल. पण निर्णय त्यांच्यावरती आहे कसं आहे. पण मी तुम्हाला ही अडचणीतली गोष्ट सांगितली. पण MSF पण काही वाईट ड्युटी नाही मित्रांनो, 8 तासाची ड्युटी आहे. तुम्ही त्या 8 तास ड्युटी करूनही पोलीस भरतीची तयारी करू शकता. केलं तर सगळं होतंय. ह्या गोष्टी अवघड असल्या तरी आपल्याला कराव्या लागणार आहे जर तुम्हाला पोलीस व्हायचंय म्हटल्यावरती. तर तुम्हाला MSF मध्ये जर राहायचं असेल तर ही काय हरकत नाही. भरपूर जण MSF करून रिटायर झालेले आहेत. पण आपली घरची परिस्थिती बेताची असं आपल्याला MSF करायचंय. आता MSF मध्ये नाव आलं म्हणजे तू लय म्हणजे हे झालं असं नाही, मोठा झाला असं नाही. तर आपल्याला महाराष्ट्र पोलीस पण आहे, पुढं PSI आहे, अशा बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. त्याच्यामुळं MSFचा फायदा एक की आपली जर गरीब परिस्थिती असेल तर घराला जर आपला एकच आधार असेल तर आपल्याला MSF जॉईन करायचंय. आणि आपल्याला महाराष्ट्र पोलीस तर तुम्हाला जॉईन करायचं, घरची परिस्थिती व्यवस्थित असेल, घरचे आपल्याला अजून 3-4 महिने सांभाळू शकतील, की माझा स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की बाबा ह्या महाराष्ट्र पोलीसच्या भरतीमध्ये 17,000 जागेमध्ये माझं 100% काम होणार, एवढी माझी आता तयारी झालेली आहे. त्या मुलांनी काही MSF जॉईन करू नका मित्रांनो. नाही तर कसं होतं माहितीये का, की आपल्यामध्ये क्वालिटी आहे, उद्या तुम्ही MSF ला जासा ना, आपल्या सोबतचे मित्र उद्या पोलीस नंतर तुम्ही पश्चाताप केल्याशिवाय तुम्हाला काहीच राहणार नाही. काय म्हणायचं तुम्हाला. त्यामुळे पश्चाताप करायची वेळच नाही आली पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे आता आपल्याला महाराष्ट्र पोलीसची प्रॅक्टिस करायची आहे. काय 50 मार्क फिजिकलचे 50 पैकी 45 तुम्हाला पडणारच आहे. मागच्या तुम्ही वेटिंगला आहे आणि ग्राउंड लेखी तर तुमचे एवढं दिवसेंदिवस तुमचा अभ्यास चांगला होत चाललाय, 85-90 मार्क पाडायचे तुमचं काम होऊन जातं. मागच्या वेळेस वेटिंगला आहे आपण, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी क्वालिटी, आपण 1 मार्काने राहिलोय, आपण पुढल्या वर्षी आपल्याला 1 मार्काने प्लस मेरिटच्या प्लस 1-2 मार्काने आपल्याला लीड घ्यायचे, ते आपण करू शकतो. ह्या काही एवढ्या वावग्या गोष्टी नाही मित्रांनो. परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा. शेवटी मला माझं एक सांगणं होतं, 2-3 जण अकॅडमीतले होमगार्डमध्ये सॉरी MSF मध्ये त्यांचं नियोजन झाल्यामुळे मला कळालं की ते तिकडे गेले. त्यामुळे म्हणलं की बाबा पोलीस भरती डोक्यावर आणि हा निर्णय कसा घ्यायचा, तर ते निर्णय शेवटी तुमचा आहे मित्रांनो. माझं फक्त एक सांगणं आहे फक्त, जर तुम्ही MSF ला नसेल गेलं तर मित्रांनो ह्या निर्णय ना आपला चुकला असं समजू नका की मी MSF ला गेलो पण मी MSF ला गेलो आणि मी इकडे पोलीस भरती फेल झालो, आणि मी MSF ला नाही गेलो मी इकडे पोलीस झालो. घेतलेला निर्णय आपल्याला बरोबर करता आला पाहिजे या 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला तयारी करून. बाकी माझं बोलण्याचं काय उद्देश नाहीये. जय महाराष्ट्र. बस.